राजीवजी की आज हा मराठी 27 फेब्रुवारी मराठी भाषा दिवस हा कुसुमाग्रज कुसुमाग्रज वि वा शिरवाडकर जी शिरवाडकर वि वा शिरवाडकर जी ज्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता जी आणि त्यांचं या मराठी भाषेसाठी मोठं योगदान आहे. त्यांचा जन्मदिवस हा मराठी जागतिक मराठी भाषा दिवस साजरा केला जातो आणि तो फक्त महाराष्ट्रात नाही तर पूर्ण जगभर साजरा करतो. आज अमेरिकेत होतोय, तो इंग्लंडमध्ये म्हणजे ब्रिटनमध्ये होतोय. सर्व ज्या ज्या देशांमध्ये मराठी लोक राहतात, आज लखनौमध्ये आहेत किंवा कुठेही आहेत, तर जिथे जिथे मराठी लोक राहतात तिथे तिथे हा भाषा दिवस साजरा केला जातोय. आणि मला वाटतं मराठी भाषेला जवळजवळ 2000 वर्षांचा इतिहास आहे. त्यामुळे तिथलं जे साहित्य आहे ते मोठ्या प्रमाणात लिहिलं गेलंय. तुम्हाला मराठी साहित्यांमध्ये मोठे मोठे कवी आहेत, म्हणजे आचार्य अत्रेंपासून पु ल देशपांडे, वि वा शिरवाडकर, ग दि माडगूळकर असे मोठे मोठे कवी लेखक याच्यामध्ये तुम्हाला हे मराठी साहित्य जर तुम्ही वाचलं नसेल आणि तुम्ही आता मला आज तुम्ही मला वचन दिले की तू याच्या पुढे तुम्ही मराठी शिकाल आणि मराठीत बोलाल, तर माझ्यासाठी हे खूप महत्वाचं आहे. तुम्ही बघा की मराठीमध्ये अनेक लोक आहेत ज्यांनी मराठीचं, म्हणजे आज आमिर खान हा हिंदीतला सुपरस्टार आहे पण तो मराठी शिकला आणि मराठी बोलतो. मुळात असं आहे ना की तुम्ही मराठीच नाही, कोणतीही भाषा शिकताना अडखळणार. तुमची मातृभाषा असते ती तुम्ही फ्लुएंटली बोलता, अगदी तुम्ही स्खलितपणे बोलता. म्हणजे तुम्ही हिंदी भाषिकात तर तुम्ही हिंदी एकदम प्युअर बोलणार, एकदम शुद्ध. पण तुम्ही दुसरी कुठली भाषा बोलता, इंग्रजी बोलताना आपण ती भाषांतरित बोलतो, ट्रान्सलेटेड इंग्लिश बोलतो, इंग्रजी भाषा बोलतो. तेव्हा जर आपल्याला इंग्रजी बोलताना जर ती लाज वाटत नसेल की आपलं चुकलं, आणि लाज वाटायची काही गरज नाही, ती आपली भाषा नाहीये. पण तुम्ही हिंदी भाषिकात आणि तुम्ही हिंदी बोलताना चुकत असाल तर 100% ते हे पाहिजे की तुम्हाला ती भाषा आली पाहिजे. मग तुम्ही मराठी भाषिक असा, तुम्ही हिंदी भाषिक असा, तुम्ही गुजराती भाषिक असा, तुम्ही तमिळ भाषिक असा, ज्या ज्या भाषेत, कारण आपण भाषावार प्रांताची रचना केलेली आहे, लँग्वेज बेस आपलं स्टेट हे झालेलं आहे, जी काही रचना झाली आहे. मग तामिळनाडूची तमिळ आहे, कर्नाटकची कन्नड आहे, गुजरातची गुजरात आहे, हिंदी भाषिक राज्य आहे. त्यामुळे ही काय आपली राष्ट्रभाषा नाहीये, ती आपली संपर्क भाषा आहे. त्यामुळे आमचा आग्रह असा नसतो की तुम्ही इथून पळा वगैरे, पण ज्या भाषेत आता तुम्ही जर साऊथ मध्ये गेलात, तुम्ही दक्षिण भारतात गेलात, तर दक्षिण भारतामध्ये तुम्हाला मराठी भाषेतच बोला, त्यांच्या भाषेत बोलायला लागतं. मग कन्नडमध्ये तर कन्नड बोलतात, तमिळमध्ये गेला तमिळ बोलतात. हे कशाला ना, तुम्ही मुलांना आता शिकायला जर्मनीत पाठवता, तुम्ही दुसऱ्या देशात तर जपानमध्ये गेला, जपानी भाषा शिकायला लागते तुम्हाला. जर्मनमध्ये शिकायला खूप मुलं जातात, तर त्यांना जर्मन भाषा शिकावी लागते आणि त्याच्यानंतर तुम्हाला ग्रीन कार्ड मिळतं. आमचे इथे आपल्या संविधानामध्ये एक सोय आहे की कलम म्हणजे तुमचं एक आर्टिकल 19 म्हणतं की भारतात तुम्ही कुठेही जाऊ शकता, पण कलम त्याच्यामध्ये 19C मध्ये म्हणतो की जिथे जाल तिथल्या लोकांना त्रास होत असेल तर ते लोक ऑब्जेक्शन घेऊ शकतात, त्याच्यावरती तुमच्यावर प्रश्न विचारू शकतात. तर आमचा कधी आग्रह हा नसतो. आमचा आग्रह हा असतो की आमची संस्कृती, आमची भाषा याचा स्वीकार करा आणि तुम्ही इथे गुणागोविंदाने राहा.